मैत्रिणीनो, कधी तुमच्या मनात हा प्रश्न आला आहे का? मी इतकी पूजा करते तरी देव लगेच मदत का करत नाही? कधी तुम्ही खूप अडचणीत असता, सगळे दरवाजे बंद झालेले असतात, तुम्ही देवासमोर बसता, डोळ्यात अश्रू असतात, हात जोडून प्रार्थना करता, देवा आता तरी मदत कर, पण काहीच होत नाही, ना काही संकेत, ना काही उत्तर. तेव्हा मनात शंका येते, देव आहे का खरंच? तो माझा ऐकतच नाही का? मैत्रिणीनो, आज मी तुम्हाला या प्रश्नाचं अगदी खोल आणि खरं उत्तर सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुमचा देवावरचा विश्वास अजून वाढेल. एक छोटा मुलगा होता. तो रोज देवाला प्रार्थना करायचा. एक दिवस त्याने देवाला म्हटलं, देवा मला आत्ता मदत कर, मला लगेच हवा आहे. पण काहीच झालं नाही. तो रागावला, देव मला मदत करत नाही. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, बाळा, जेव्हा आपण बीज जमिनीत लावतो ते लगेच झाड होतं का? मुलगा म्हणाला, नाही, त्याला वेळ लागतो, पाणी लागते, सूर्यप्रकाश लागतो, तेव्हाच ते मोठं झाड होतं. तसंच देव आपल्याला लगेच मदत करत नाही, कारण तो योग्य वेळेची वाट पाहतो. कधी कधी आपण जे मागतो ते आपल्यासाठी योग्य नसतं, म्हणून देव थांबवतो, आपल्याला मजबूत बनवतो आणि योग्य वेळी त्यापेक्षा काहीतरी चांगलं देतो. मैत्रिणीनो, देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळ निवडतो. तुम्ही जर आज अडचणीत असाल, तुमची प्रार्थना अजून पूर्ण झाली नसेल, तर निराश होऊ नका, कारण देव शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे. फक्त विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा. एक दिवस तुम्हालाही जाणवेल, देव उशीर करतो पण कधीच चुकीचं करत नाही. जर तुम्हालाही देवावर विश्वास असेल, कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या भक्ती कथा. जय श्रीराम, जय हनुमान.